एक काळ असाही होता, दारामध्ये माझ्या चिमण्यांचा किलबिलाट होता. त्यांचीही भरत असे तारेवरती शाळा, मानवालाही पक्षी लावत असत लळा. एकेकाळी चिमण्या आपल्या अंगणात, आपल्या परिसरात सर्वत्र आढळत असायच्या. मात्र हळूहळू त्या चिमण्या काळाच्या ओघाप्रमाणे लुप्त झालेल्या आहेत. आपला परिसर, आपलं अंगण, आपलं गाव सोडून त्या उडून गेलेल्या आहेत. ये ये चिवताई, दाना खा, पाणी पी आणि भुर्र उडून जा, असं गाणं आपण आपल्या चिमुकल्या मुलांना शिकवतो. मात्र ती चिवताई खरोखरच भुर्र उडून गेलेली आहे. म्हणून ती चिवताई भविष्यातील किंवा या वर्तमानातील पिढीला समजावी, नुसतं चित्रातून नाही तर प्रत्यक्ष त्यांना दिसावी, म्हणून चिमण्यांचं संवर्धन होणे गरजेचं आहे. म्हणूनच जागतिक स्तरावर 20 मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्या अनुषंगाने बाकलीवाल विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे हे विद्यार्थी नेहमीच कुठल्या ना कुठल्या सामाजिक उपक्रमात यांचा सक्रिय सहभाग असतो. म्हणून सामाजिक असेल किंवा मग नैसर्गिक असेल, एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटी असेल, त्यामध्ये ते सक्रिय असतात. पाण्याचे हे वॉटर फिल्टर त्यांनी तयार केलेले आहेत मातीचे. चांगली रंगरंगोटी केलेली आहेत, शाळेच्या परिसरामध्ये लावलेले आहेत. म्हणजे टाकाऊ वस्तूपासून हे टिकाऊ वॉटर फिल्टर तयार केलेत. कसे त्यांनी तयार केलेत, कसं त्यांना हे सुचलं, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. या इकडं. आता ही तू कॅन बनवली, ठीक आहे, सांग काय महत्व आहे? त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवू शकतो, चिमण्यांना देऊ शकतो. याला मी पहिले 2 साइड कडून कट करून घेतला आणि कलर केला. आणि कुठे लावणार आहेस तू? हे मी माझ्या घराच्या अंगणामध्ये लावणार आहे. तू काय केलं तयार? अ, मी- काय काय महत्व आहे या चिमणी दिवसाचं? या चिमणी दिवसाचं महत्त्व असं आहे की आजकाल चिमण्यांना म्हणजे ते नैसर्गिक पाणी वगैरे असते ते सुकते आणि त्यांना पिण्यासाठी पाणी नसते, तर म्हणून त्यांना थोडीशी हेल्प म्हणून आम्ही हे केलेलं आहे. आणि स्कूलच्या परिसरात किंवा घराकडे असं लावलेलं आहे की त्यांना सहज मिळून शकेल पाणी. Yes. तू काय केलं बेटा हे? हो, म्हणजे चिमण्यांना राहण्यासाठी आजकाल झाडे कमी होत आहेत, त्यांची संख्या पण कमी होत आहे. त्यामुळे चिमण्यांना राहण्यासाठी सावली घर मिळावी म्हणून. नसतात आणि सावली पण नसते, त्यामुळे ऊन पण खूप तपत आहे आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही अशी एक कल्पना वापरून हे चिमणी हाऊस एक तयार केलं. मॅनमेड हॅबिटेट्स. ओके, हो. गुड. हे देखील काचेचं बाउल तुम्ही केलं. कुठे ठेवणार तू आता हे? हे माझ्या घरामध्ये ठेवणार आहे मी. चिमण्या येतात का घरी? हो, माझ्या बघितली कधी या वर्षातून एखाद्या वेळेस चिमणी घरी आलेली किंवा दारात आलेली? कधी कधीच दिसतात, फार नाही दिसतात. बरं, काय कारण असेल बरं, ह्या चिमण्या गेल्या कुठं? त्या आता सांगता येत नाही, कारण झाडं आता कमी झालेले आहेत. अजून काय कारण आहे जे आपण भूगोलामध्ये किंवा आपल्या सोशल स्टडी मध्ये शिकतो आपण शाळेमध्ये? एक कारण आहे की चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या. सर आता मला एवढं ठीक आहे, ओके. ते कारण असं आहे की आपली जीवनशैली बदलली. पूर्वी आपले मातीचे घरं असायचे, कौलं असायचे, त्याच्यावर पालापाचोळा असायचा. त्या कौलामध्ये त्या चिमण्या घरटे करून राहायच्या. मात्र आता आपले सिमेंट कॉन्क्रीटचे घरं झालीत आणि चिमण्या आपल्याला सुद्धा सोडून गेल्यात. ठीक आहे, हिने देखील एक छानपैकी घर बनवलंय. काय आहे बेटा हे? हे पाणी पात्रच आहे, पण ते घरासारखं दिसत आहे. कुठे लावणार आहेस तू? हे मी माझ्या अंगणात लावणार आहे, आंब्याच्या झाडावर. ओके. हे काय वॉटर फीडर काय फूड फीडर आहे? वॉटर फिल्टर. कुठे लावणार आहेस तू? मी माझ्या छतावर लावणार आहे. शेतामध्ये? छतावर. शेतावर, टेरेसवर. हा. सावली आहे तिथे? हो. ठीक आहे. इथे गौरी देखील आहे. तू काय केलं? मी एका माठापासून हे पाणी पात्र बनवलं. बघा, फुटलेला माठ होता. माठ ओके होता, पण त्याला कट केलं. इथे चिमणीसाठी पाणी आणि इथे तांदूळ दाणे वगैरे ते तिने ठेवलेले आहेत. सांग आता काय करतेस त्याचं? मी हे माझ्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये ठेवेल आणि यामध्ये दररोज पाणी आणि दाणे टाकेल, ज्यामुळे आपले पक्षी येतील आणि पाणी आणि दाणा हे करतील, पाणी पितील. तुम्हाला सांगायचं आहे, निसर्ग नियमाप्रमाणे मानव हा आपण डिपेंडंट आहोत. कशावर? नेचरवरती. म्हणजे आपण आपलं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, तर आपल्याला ते निसर्गातून घ्यावं लागतं, उपलब्ध करून घ्यावं लागतं. बरोबर? तसं मग पशुपक्ष्यांचं देखील असं असतं. ते देखील निसर्गावर अवलंबून असतात. त्यांची देखील एक फूड चेन असते. तर तसं निसर्ग नियमाप्रमाणे पक्ष्यांना दाणे किंवा पाणी देणं हे त्या निसर्ग नियमाच्या अगेन्स्ट आहे. का? कारण की ते त्यांचं अन्न स्वतः शोधतात. आपण कधी कधी माकडांना भाकर वगैरे देतो ना, तर हे देखील करणं चुकीचं असतं, कारण की त्यांना ती सवय लागते आणि स्वतःचं अन्न शोधण्याची क्षमता त्याची नष्ट होऊन जाते.
मात्र उन्हाळ्याच्या या 2 महिन्यामध्ये जर पाणी उपलब्ध असेल तर ते शोधू शकतील. अन्न उपलब्ध असतील तरच त्यांना ते मिळेल. म्हणूनच जागतिक चिमणी दिवस आपण का साजरा करतो की पक्ष्यांसाठी घरटे असतील जे तुम्ही बनवलेत किंवा पाणी असेल ते चिमण्या तुम्हाला ते पाणी मागायला येत नाहीत, मात्र आपल्याला ते त्यांना उपलब्ध करून द्यायचं. कारण की तुम्ही सांगितल्याप्रमाणे निसर्गातील सर्वच जलस्रोत या 2 महिन्यामध्ये आटलेले असतात. त्यामुळं पक्ष्यांची पाण्यापासून परवड होऊ नये म्हणून असे काहीतरी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या या विद्यार्थ्यांनी हा जो काही उपक्रम राबवला खरोखरच कौतुकास्पद आहे. तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि तुम्ही देखील तुमच्या परीने असा काही उपक्रम राबवा आणि जेणेकरून या पक्ष्यांचं संवर्धन होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा. पाहत राहा वत्सगुल्म लाईव्ह. आपली संस्कृती आपला वसा.